नमस्कार मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की HSRP नंबर प्लेट कशा प्रकारे त्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा याची प्रोसेस आपण A to Z लाईव्ह पाहणार आहोत. तर मागे तुम्ही ऐकलेलं असेल की शासनाने आपल्याला एक सूचना दिली आहे. त्या सूचनेत सांगितलं आहे की 31 मार्च नंतर 10,000 रुपयाचा दंड लागू होणार आहे. कारण की आपल्या 2019च्या पहिल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे हे बंधनकारक केलेलं आहे. तर HSRP म्हणजे काय? HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असतं. ही अशी नंबर प्लेट असते त्याच्यानी काय असतं की तुमच्या वाहनाला सहजासहज स्कॅन करून तिथं माहिती साठवली जाते. कारण की याच्यावरून आपल्याला काय होतं, CCTV कॅमेऱ्यात ही नंबर प्लेट लगेच ओळखली जाते, ज्यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते. याबाबत परिवहन मंडळाने अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील लाखो वाहनांना या नंबर प्लेट बसाव्या लागणार आहेत. तर चला आपण बघूया, स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया. A to Z प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. तर आपला व्हिडिओ हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्ही गुगल क्रोमला यायचं. गुगल क्रोमला आले का इथं तुम्ही फक्त टाकायचे HSRP एवढं टाकायचं आणि सर्च म्हणायचं. सर्च केल्यावर तुम्हाला अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन ही वेबसाईट दिसती. याच्यावर टिक करून घ्यायचं. याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा RTO सिलेक्ट करून घ्यायचा आहे. RTO सिलेक्ट करताना तुमची गाडी जिथल्या RTO ची आहे तिथल्या RTOचं सिलेक्ट करून घ्यायचं. RTO सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटनावर टिक करून घ्यायचं. सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शन असतात. इथे तुम्हाला ऑप्शन असते बघा, ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे. तर आपण या ऑप्शनला टिक करायचं. या ऑप्शनला टिक केल्यावर थोडं लोड होतं. इथे तुम्ही कॅप क्लोज करून द्यायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बघा अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो. सगळ्यात पहिले आपलं इथं महाराष्ट्र राज्य इथे राहतं. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा फिटमेंट लोकेशन दिलेलं असतं. फिटमेंट लोकेशन मध्ये तुम्हाला डीलर प्रेमिसेस असतं आणि होम फिटमेंट असतं. होम फिटमेंट हे आता काही पिनकोडला अवेलेबल आहे, काही पिनकोडला अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आपण शक्यतो काय करायचं, डीलर प्रेमिसेसलाच सिलेक्ट करायचं. त्याला सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं. इथे दिलं हे HSRP ऑर्डर टाईप, म्हणजे तुम्हाला HSRP किट कसं पाहिजे. इथं बघा ऑप्शन आहे कम्प्लीट फॉर HSRP किट ओल्ड व्हेकल, म्हणजे पूर्ण किट पाहिजे असेल आपल्याला जुन्या गाड्यांसाठी, म्हणजे 2019च्या पहिल्या गाड्या. त्याच्यानंतर डॅमेज झालेली फ्रंट HSRP किट जुन्या व्हेकल साठी, डॅमेज रिअर म्हणजे मागची नंबर प्लेट, त्याच्यानंतर डॅमेज दोघी प्लेट झालेल्या असेल त्याचं. तर आपण याच्या नवीन साठी अप्लाय करत आहे, तर आपण कम्प्लीट HSRP किट मागवणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचा पत्त्याचा पिन कोड टाकून घ्यायचा. पत्त्याचा पिन कोड टाकून घेतल्यानंतर तुम्ही इथे गाडीचा नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा. गाडीचा तुमचा नोंदणी क्रमांक जो असेल तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा. नोंदणी क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला व्हेकल चेसिस नंबर इथे विचारला आहे. व्हेकल चेसिस नंबर टाकताना पूर्ण नंबर टाकायचा नाही, फक्त चेसिसचे शेवटचे 5 आकडे हे टाकायचे असतात. आपल्याला शेवटचे 5 आकडे टाकायचे असतात फक्त. शेवटचे 5 आकडे टाकून झाल्यानंतर इथं खाली यायचं व्हेकल इंजिन नंबर. तुम्हाला इंजिन नंबरचे सुद्धा 5 आकडे इथे टाकून घ्यायचे आहे. इंजिन नंबरचे 5 आकडे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला वाहन चालकाचा मोबाईल नंबर जसा आहे तसा तुम्ही येथे टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनला टिक करायचं. त्याच्यानंतर इथं तुमचं वाहनाची सगळी डिटेल व्हेरीफाय झालेली असते आणि नेक्स्ट पेजला येतो आपण. नेक्स्ट पेजला इथं तुम्हाला दाखवता तुमच्या जवळचे शहर निवडा. तुमच्या जवळचे शहर तुमचे जे असेल ते तुम्ही निवडायचे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला HSRP केंद्र असतं. गाडीच्या नंबर प्लेटचं तुम्हाला जे बोललो बघा, डीलरचं जे HSRP केंद्र असतं ते निवडावं लागतं. आपल्या आसपास जे जवळ असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. तुम्हाला जे तुमच्या सुटेबल वाटेल ते तुम्ही इथं चॉईस करू शकता. आपल्या आसपास नजदीक जे असेल ते. केंद्र आपण निवडल्यानंतर तुम्हाला इथं अपॉइंटमेंटची तारीख दिलेली. महत्वाचा पॉइंट आहे आपला, लक्ष देऊन बघा.
इथं अपॉइंटमेंटची डेट ही तुम्हाला लगेच सहसा भेटणार नाही आहे, सांगून देत आहे मी तुम्हाला. कारण की तुम्हाला ही लगेच सहसा डेट भेटणार नाही. ती पुढच्या महिन्यात एप्रिलची सुद्धा शिल्लक नाहीये. तुम्हाला डायरेक्ट मे महिन्यात यायचं. मे महिन्यात आल्यानंतर तुम्हाला बघा इथं डेट दाखवत आहे. हायलाइट केलेल्या डेट आहे 22 आहे, 23 आहे, 24 आहे आणि त्याच्या पुढं 26, 27, 28, 29 आहे. कारण की तुम्हाला खूप जास्त डिमांड असल्यामुळं नंबर प्लेटसाठी खूप गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरची डेट ही शक्यतो भेटणार नाही. तर तुम्हाला जर एक कदाचित ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर तुम्ही त्याला आपली चलनची पावती ही दाखवू शकता. तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्याची तुम्ही पावती दाखवू शकता. आपण इथे डेट सिलेक्ट करून घेतली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं टायमिंगचा स्लॉट दिला आहे. टायमिंगच्या स्लॉट मध्ये बघा इथं 0 स्लॉट अवेलेबल, ती बुकिंग नाही करायची. जिथं तुमचा स्लॉट अवेलेबल आहे तिथे तुम्ही बुकिंग करू शकता. इथे आपण स्लॉट बुक करून घेतला आहे. एक स्लॉट 11:30 ते 12:30चा. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनावर टिक करायचं. नेक्स्ट बटनावर टिक केल्यानंतर परत तुम्हाला वाहन नोंदणीचा दिनांक हा दिसतो. जसं तुमच्या आरसी प्रमाणे आहे ते ऑटोमॅटिक इथे कॅप्चर होतं. त्याच्यानंतर तुमची वाहन टाईप कशी आहे, मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, टू व्हीलर आहे, इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. तर आपलं मोटरसायकल आहे, ती मोटरसायकल आपण इथे टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर तुमचा व्हेकलचा वर्ग कसा आहे, नॉन ट्रान्सपोर्ट आहे का काय. त्याच्यानंतर इंधन प्रकार विचारला आहे, पेट्रोल, डिझेल वगैरे जे असेल ते हे ऑटोमॅटिकली आरसीच्या प्रमाणे येतं. त्याच्यानंतर तुम्ही इंजन टाईप इथं सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचं इंजन जे प्रकारचं असेल ते इथे टाकून घ्यायचं. आपण इथं नोट अवेलेबल केलं आहे. त्याच्यानंतर इथे नोंदणीकृत वाहन मालकाचे पूर्ण नाव विचारले आहे. नाव तुम्ही आरसी वर जसं नाव आहे तसंच नाव टाका शक्यतो, कारण की तुम्हाला नंतर याचा प्रॉब्लेम येणार नाही. वाहन मालकाचं नाव टाकून झाल्यानंतर तुम्ही इथे खाली जीएसटी नंबर विचारला आहे, ह्या सोडून द्यायचा हा कॉलम. त्याच्यानंतर इथं बिलिंगचं राज्य विचारलं. बिलिंगचं राज्य म्हणजे तुम्हाला तुमचं ज्या एरियामध्ये तुमचं पत्ता आहे तो पत्त्याचं तुम्हाला बिलिंग राज्य इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर टिक करून घ्यायचं. नेक्स्ट बटनावर टिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस तुम्ही टाकून घ्यायचा, किंवा तुमच्या आरसी वर जो ऍड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. त्याला काही प्रॉब्लेम नसतो, ऍड्रेस वेगळा असला तरी. माझं सांगणं शक्यतो असं राहील की तुमचा आरसी वर जो ऍड्रेस आहे तोच ऍड्रेस टाकावा. ऍड्रेस टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सिटी विचारती, सिटी टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तुमचा जीमेल आयडी असेल तो जीमेल आयडी तुम्ही इथे टाकून घ्यायचा, कारण की त्याच्यावर तुमची अपॉइंटमेंट रिसिप्ट वगैरे ही येऊ शकतं. जीमेल आयडी टाकताना व्यवस्थित काळजीपूर्वक आपला ईमेल आयडी टाका. जीमेल आयडी टाकल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावर टिक करून घ्यायचं. नेक्स्ट या बटनावर टिक करून घेतल्यानंतर नेक्स्ट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसतो. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही क्लिक हेअर टू रिक्वेस्ट ओटीपी, ओटीपी तुम्ही इथं मागवून घ्यायचा. ओटीपी इथे आपल्या मोबाईलला आलेला असेल तो ओटीपी तुम्ही ते टाकून घ्यायचा. ओटीपी टाकून त्याच्यानंतर इथं खाली ओटीपी टाकून घेतल्यानंतर खाली इथं हा कॅप्चा सोडवा हा दिलेला असतो. कॅप्चा हा बघा 13 - असा दिलेला आहे. तर आपण त्याच्यात जे उत्तर असतं ते उत्तर टाकून घ्यायचं आणि व्हेरीफाय ओटीपी म्हणायचं. व्हेरीफाय ओटीपी म्हटल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजला जातं. नेक्स्ट पेजला हा तुमचा एक प्रिव्ह्यू दिसतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची डिटेल दिसती. तुमच्या SSRP किटची तुम्हाला फिटमेंट कॉस्ट किती आहे, जीएसटी किती आहे. त्याच्यामध्ये बघा 450 रुपये ही फिटिंग कॉस्ट असती. त्याच्यानंतर त्याच्यावर 18% जीएसटी असती. टोटल अमाऊंट ही आपल्याला टू व्हीलर साठी 531 रुपये असती. त्याच्यानंतर इथे व्हेकल टाईप दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन दिलं आहे. त्याच्यानंतर इथे तुमच्या गाडीचा नंबर दिला, चेसिस नंबर दिला आणि इनवॉइस नंबर दिलेला असतो आणि अपॉइंटमेंटची डेट आणि टाइम दिलेला असतो आणि फिटमेंटचं लोकेशन सुद्धा इथे प्रॉपर दिलेलं असतं. याच्या सगळ्यांची तुम्ही एकदा पडताळणी करून घ्यायची. त्याच्यानंतर कन्सेंट दिल्यानंतर तुम्ही खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं 531 रुपये आपल्याला टू व्हीलर साठी पेमेंट हा करायचा आहे. 531 रुपये पेमेंट आपण करून घेणार आहोत. पेमेंट करण्यासाठी तुम्ही जास्त घाई करायची नाही. स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ती बघून घ्या. पेमेंट करताना तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट, QR कोड, सगळ्यात सोपी प्रोसेस आपली QR कोडची असते. QR कोडला टिक करून घ्यायचं. भीम UPI ऑप्शन घ्यायचं. त्याच्यानंतर मेक पेमेंटला जायचं. मेक पेमेंटला गेल्यानंतर तुम्हाला ह्या स्कॅनला स्कॅन करून घ्यायचं आणि 531 रुपये पेमेंट आपण हा करून घ्यायचा. आपण पेमेंट हा करून घेत आहोत.
सक्सेसफुली आपला पेमेंट झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची पावती आलेली असती. पावतीची आपण प्रिंट काढून ठेवायची. प्रिंट काढून तुम्ही आपल्या जे तुम्ही सेंटर निवडलं आहे त्या सेंटरवर जायचं. त्या सेंटरवर गेल्यानंतर तुम्ही तुमचं ओरिजिनल आरसी बुक घेऊन जायचं आणि ही एक रिसिप्ट घेऊन जायची. ही रिसिप्ट त्यांना दाखवायची. ती रिसिप्ट दाखवल्यानंतर ते तुमच्या नंबर प्लेटची फिटिंग ही करून देतात आणि आपली गाडी घेऊन जायची. आपली गाडी, आरसी बुक आणि आधार कार्ड घेऊन जायचं. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला होता. आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जय हिंद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.